सुरुवातीलाच एक मोठी बातमी पाहूयात। मराठा समाजासाठी काढण्यात आलेल्या GR बाबत आता मंत्री छगन भुजबळ हे कोर्टात जाणार आहेत। सर्व ओबीसी नेत्यांच्या वतीने उच्च न्यायालयामध्ये छगन भुजबळ याचिका दाखल करणार आहेत। मागील 4 दिवसांमध्ये विविध वकिलांसोबत चर्चा केल्यानंतर आणि त्याचबरोबर कागदपत्रांची जुळवणी केल्यानंतर आता ही याचिका दाखल करण्यात येणार आहे। कोर्टाची बाजू ही माजी खासदार समीर भुजबळ हे सांभाळणार आहेत। त्यामुळे येत्या 2 दिवसांमध्ये ही याचिका दाखल होणार आहे। खरं तर याआधीच मराठा समाजाने देखील ओबीसी समाज कोर्टात जाण्याची बाब लक्षात घेता एक कॅव्हेट दाखल केलेलं होतं। मनोज जरांगे यांचे निकटवर्तीय गंगाधर काळकुटे यांनी हे कॅव्हेट दाखल केलेलं होतं आणि आता त्यानंतरच छगन भुजबळ हे आता कोर्टात दाखल होणार आहेत। त्यामुळे आताची ही मोठी बातमी आपण पाहतोय। कागदपत्रांची सगळी जुळवाजुळव ही मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून पूर्ण झालेली आहे आणि त्यानंतर आता मंत्री छगन भुजबळ हे कोर्टामध्ये याचिका दाखल करणार आहेत। या कोर्टाची सगळी बाजू ही त्यांचे पुत्र समीर भुजबळ हे सांभाळणार आहेत। त्यामुळे अगदी 2 दिवसांमध्येच ही याचिका दाखल होईल। आणि याच संदर्भातले अधिकचे अपडेट्स जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी निलेश बुधावले यांच्याकडून। निलेश, आकांक्षा, खरं तर मराठा समाजाचा सध्या GRचा जो विषय आहे तो राज्यामध्ये चर्चेचा आहे। ओबीसी समाजातून या GR संदर्भामध्ये प्रचंड प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात येते आणि मागच्या 2-3 दिवसांमध्ये सातत्यानं ओबीसी समाजाचे नेते जे आहेत ते वकिलांसोबत चर्चा करतायत, कागदपत्रांची जुळवणी करतायत। स्वतः छगन भुजबळ या सगळ्या विषयांसंदर्भामध्ये सगळ्या ओबीसींची बाजू जी आहे ही कोर्टात मांडणार आहेत आणि त्यासाठी याचिका दाखल देखील करण्यात येणार आहेत। याची पूर्णपणे जबाबदारी माजी खासदार समीर भुजबळ यांच्यावर देण्यात आली आहे। एकीकडे ओबीसी समाज ज्या पद्धतीनं याचिका दाखल करण्याची तयारी करतोय तर दुसरीकडे मराठा समाजाने देखील याची खबरदारी घेतली आहे। मराठा समाजाच्या वतीनं गंगाधर काळकुटे यांना तत्काळ कॅव्हेट दाखल केलेला आहे, जेणेकरून ज्यावेळेस कोर्टात ओबीसी समाजाच्या याचिकेचा विषय येईल त्यावेळेस यांचं जे म्हणणं आहे मराठा समाजाचं ते देखील ऐकून घेतलं गेलं पाहिजे, यासाठी ही खबरदारी घेण्यात आल्याची आपल्याला माहिती मिळते। अगदी निलेश, या याचिकेमध्ये नेमके कोणते मुद्दे मांडलेले असतील याबद्दल काही अधिकचे अपडेट्स कळलेत का? या याचिकेमध्ये प्रामुख्यानं GR ज्या विषयासंदर्भात काढण्यात आला होता ज्याच्यामध्ये आधार घेतला हैदराबाद गॅझेटचा, त्या अनुषंगानं ओबीसी समाजानं काही मुद्दे उपस्थित केले होते की हैदराबाद गॅझेटमध्ये ओबीसी समाज असेल आणि कुणबी समाज असेल हे वेगवेगळे आहेत। या संदर्भातले पुरावे जे आहेत ते त्या ठिकाणी मांडण्यात येणार असल्याची देखील माहिती मिळते। सध्या आणखी काही डॉक्युमेंट मिळत आहेत का किंबहुना 1921चा हैदराबाद गॅझेट आणि त्यानंतरचा उस्मानाबाद गॅझेट असेल किंवा आणखीन संभाजीनगरचा गॅझेट असेल यांचे देखील रेफरन्सेस त्यामध्ये असतील ही प्राथमिक माहिती सध्या मिळते। लवकरच या संदर्भातली अधिकची माहिती जी आहे ती येत्या 2 दिवसात समोर येईल। 2 दिवसामध्ये ओबीसी समाजाची याचिका जी आहे ती हायकोर्टामध्ये दाखल होताना आपल्याला दिसेल। आकांक्षा, धन्यवाद निलेश या माहितीबद्दल। तर आताची ही मोठी बातमी, अगदी 2 दिवसांमध्येच मंत्री छगन भुजबळ हे ओबीसी समाजातर्फे कोर्टामध्ये याचिका दाखल करतील। आताच सरकारने जो GR काढलेला आहे त्या GR बाबत मंत्री छगन भुजबळ हे आता कोर्टात जाणार आहेत।